पालिका व्यवस्थापनाच्या शाळा या प्रायव्हेट संस्थांना चालवायला दिल्या पाहिजेत असं वक्तव्य कुणीतरी महत्त्वाच्या व्यक्तीनं केल्याचं ऐकवत आहे. तसे व्हिडिओ पण फिरत आहेत. आता हे त्यांचं वैयक्तिक मत आहे की आणखी काही आहे, तर हे थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे. पण याच्यामुळं काय होणार आहे याचा एक किस्सा मी तुम्हाला आता थोडासा सांगतो. तो प्रत्यक्ष घडलेला आहे आणि त्याच्यामुळं एक दुसऱ्या वर्गातली मुलगी प्रभावित झालेली आहे. झालं असं की महापालिकेच्या काही शाळा एका चांगल्या संस्थेला चालवायला दिल्या आणि 2-3 वर्षापासून त्या चालू आहेत. एक प्रवेश त्यांनी ठरवल्याप्रमाणे त्यांचे जे काही नियम असतील त्याप्रमाणे त्या संस्थेमध्ये झाला. मधल्या काळामध्ये त्या कुटुंबाचं काहीतरी स्थलांतर झालं दुसरीकडे आणि त्या मुलीच्या आईला असं वाटलं की मला या शाळेतून TC पाहिजे आणि मी दुसऱ्या गावाला जाऊन जिथे जाणार आहे तिथे त्या मुलीची ॲडमिशन करीन. तसं त्या व्यवस्थापनाला म्हणजे शाळेच्या मुख्याध्यापकाला त्यांनी कळवलं. परंतु शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यांची समजूत घातली आणि आम्ही TC देऊ शकत नाही असं स्पष्ट सांगितलं. परंतु मुलीची आई काही थांबली नाही आणि मुलीला घेऊन जिथे जायचं होतं तिकडे ती गेली. ज्या अर्थी या शाळेतून त्यांची TC मिळाली नाही म्हणून त्या मुलीचं पुढील प्रवेश जो ज्या शाळेमध्ये होणार होता परराज्यामध्ये तो तिथे झाला नाही. आणि मग मुलीच्या आईला चिंता पडली की माझ्या मुलीचा प्रवेश होत नाही, शाळेत जाऊ शकत नाही, तर मग आता काय करायचं. तिनं लिखित अर्ज आपल्या भावाच्या करवी या शाळेला पाठवला. तरीही या शाळेने TC निर्गमित करण्यासाठी दिरंगाई केली. या सगळ्या भानगडीमध्ये 2 महिने गेले आणि त्या मुलीचा प्रवेश त्या तिकडच्या शाळेत न झाल्यामुळं ही आई त्या मुलीला घेऊन पुन्हा महापालिका क्षेत्रामध्ये परत आली. आता परत आल्यानंतर तिला जी चिंता होती आपल्या मुलीच्या शिक्षणाची, त्या चिंतेनं तिनं त्या शाळेमध्ये मुलीला पोचवलं. परंतु आता मुख्याध्यापकांनी असं म्हटलं की तुमची मुलगी 2-2.5 महिने गैरहजर आहे, तेव्हा त्या मुलीच्या बदल्यामध्ये मी दुसरं ॲडमिशन घेतलेलं आहे. आता या मुलीला आम्ही शाळेत बसू देणार नाही. आता झालं असं की मुलीला शाळेत येण्यास प्रत्यक्ष शाळेनं मनाई केली. आता हे शाळेनं मनाई केली आहे शाळा महापालिकेची, परंतु त्याच्यावर प्रशासन आहे एका प्रायव्हेट NGOचं. त्याच्यामुळं NGO जो निर्णय घेईल तो त्या मुख्याध्यापिकेला मान्य करावा लागेल असं तिचं म्हणणं होतं. हे प्रकरण आई म्हणू थकली, परंतु मुलगी शाळेत तिला येण्यासाठीच मनाई केली. त्याच्यामुळं तिनं जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे दाद मागितली. त्यांना अर्ज केला की असं असं प्रकरण झालेलं आहे, मला या शाळेमध्ये मुलीला प्रवेशित करायचं आहे, तिला तत्काळ प्रवेश देण्यात यावा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने तिच्या पत्राला आपली टिप्पणी जोडून प्रत्यक्ष बेलिफाच्या माध्यमातून शाळेला पत्र पाठवलं की तत्काळ मुलीला शाळेमध्ये प्रवेशित करावं आणि 8 दिवसाच्या आत अहवाल आम्हाला पाठवावा. तरीही शाळेने त्या मुलीला शाळेत बसू दिलं नाही, परंतु विधी सेवा प्राधिकरणाला सुद्धा आपला अहवाल सादर केला नाही. त्यानंतर ती आई शिक्षणाधिकारी महापालिका यांच्याकडे गेली आणि तिथे दाद मागितली की असं असं झालं आहे तुमच्या क्षेत्रामध्ये आणि ते माझ्या मुलीला बसू देत नाही, तर आपण काय करता. शिक्षणाधिकाऱ्यांनी चक्क हात वर केले की त्या संस्थेचा म्हणजे NGOचा आणि आमचा करार आहे, त्या करारानुसार जे ठरलेलं आहे तसंच होईल, मी त्याच्यामध्ये काहीही करू शकत नाही. ते प्रकरण जे आहे ते माझ्या टेबलवर आहे, पण मी निर्णय घेऊ शकत नाही. आता गंमत जशी झाली की पुढे हे प्रकरण आम्ही आता कुठे जाऊ असं जेव्हा त्या आईनं विचारलं, तर पालिकेच्या उपायुक्ताकडे जे निवासी असतात त्यांच्याकडे किंवा ते अतिरिक्त आयुक्त असतात त्यांच्याकडे पाठवलं. अतिरिक्त आयुक्तांकडे ही आई गेली, त्यांना ही बाब सांगितली. त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना त्याचा जाब किंवा विचारण्यापेक्षा त्यांनीही चक्क असं उत्तर दिलं की त्या संस्थेचा आणि महापालिकेचा करार आहे, तेव्हा तुमच्या मुलीला शाळेत बसवता येणार नाही, काय व्हायचं ते नंतर बघू. या सगळ्या प्रकरणामध्ये जे काही व्हायचं ते हे झालं की मुलगी चक्क 1 वर्षभर शाळेच्या बाहेर राहिली. तिचं जे प्राथमिक शिक्षण जे मूलभूत शिक्षण आहे पहिल्या आणि दुसऱ्या वर्गाचं हे बुडलं.
ती मुलगी पुढे 5व्या 7व्या वर्गात जे काही मिळवणारे असेल मार्क्स किंवा जे काही प्रगती करणार असेल, तिचा शिक्षणाचा पायाच जर कच्चा राहिला तर काय होईल असा प्रश्न निर्माण झाला. मुद्दा असा आहे की एखाद्या महापालिकेच्या म्हणजे सरकारी लोकांच्या पैशातून चालणाऱ्या, लोकांसाठी चालणाऱ्या शाळा या एखाद्या NGOला चालवायला दिल्या तर त्यांचे नियम काय आहेत हे महत्त्वाचं आहे या अधिकाऱ्यांसाठी. ते त्याच्यावर निर्णय घेऊ देत नाही, ते त्यांना बांधील असतात. परंतु राष्ट्रीय कायदा जो शिक्षणाचा आहे तोही यांना माहिती होत नाही किंवा त्याप्रमाणे ते वागू शकत नाहीत. हा दबाव कुठून येतो? गरिबाच्या लेकरांचं नुकसान होते. आपल्याला हे महत्त्वाचं आहे की RTEच्या अंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना शाळेत बसू देणं, आणणं, मोफत आणि सक्तीचं शिक्षण आहे हा कायदा पाळणं महत्त्वाचं असताना अधिकारी जर NGO सारख्या एखाद्या संस्थेच्या दबावाखाली वापरत असतील तर कायद्याचं काय हा प्रश्न उपस्थित होतो. आता मी पूर्वपदावर यासाठी येतो की हे जे वक्तव्य केलं आहे, ज्या कोणी केलेलं असेल त्यांनी या गोष्टी लक्षात घेतल्या आहेत की नाही घेतल्या, आणि घेतल्या असतील तर असंच व्हावं, गरिबांच्या लेकरांचं शिक्षण बुडावं, त्यांना योग्य पद्धतीनं शिकू द्यायचं नाही, असा काही अजेंडा आहे का हे सुद्धा आपण तपासलं पाहिजे. मी जी आता गोष्ट सांगितली ती अतिशय महत्त्वाची आहे. आपण सर्व लोकांनी म्हणजे शिक्षण क्षेत्रातल्या लोकांनी, शिक्षणाच्या प्रत्येक प्रणालीतल्या लोकांनी, पालकांनी, समाजसेवा संघटनांनी, शिक्षणासाठी काम करणाऱ्या लोकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की सरकारी शाळा या जर NGO किंवा इतर नॉन गव्हर्मेंट असलेल्या संस्थांकडे जातील तर गरिबांच्या लेकरांच्या शिक्षणाच्या हक्कावर, अधिकारावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. हे पक्क ठरलेलं आहे. हे आपण विचार करावा. या बाबतीत आपले जे विचार असतील ते माझ्या या व्हिडिओखाली निश्चित मला मार्गदर्शक ठरतील असं मला वाटतं. धन्यवाद.